जळगाव जिल्ह्यातील चोपडात शिरपूर मार्गावरील रत्नावती नदीच्या पुलाची दुरवस्था वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। पुलावर मोठमोठी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। राज्यांतर्गत तसेच परराज्यातील अनेक वाहने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात। मात्र पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याच्या घटनाही वाढत आहेत। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता आणि खड्डा यातील फरक ओळखणे कठीण होत आहे। परिणामी वाहनचालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे। रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होत असतानाही केवळ वरवरची डागडुजी केली जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पुलावरील खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। काम करवाना चाहिए सरकार को, जो भी है यहाँ के सदस्य उनका काम करवाइए। पुल में गड्ढे बहुत भयानक है, एक्सीडेंट होने का या गाड़ी ठुक जाने का बहुत खतरा है। लोडिंग की गाड़ी रहती है, बहुत लोडिंग गाड़ियाँ रहते हैं सर, बहुत लोडिंग गाड़ियाँ रहते हैं और इसमें गड्ढा बड़ा हो रहा है, कमानी टूटेगा, पट्टा टूटेगा। रोड सिंगल है, रोड सिंगल की वजह से गाड़ियाँ जाम भी लगेगा। इसमें टू व्हीलर के एक्सीडेंट भी होते जाता, ब्रेक मारते सामने वाले, बड़ी गाड़ी वाले के ब्रेक नहीं काम करते हैं। बरसात में जब पानी आता है तो खड्डा दिखता है क्या? जी खड्डा बहुत बड़ा गिरता है सर, उसमें बहुत भयानक गड्ढा हो जाता है। इसमें बहुत भयानक गड्ढा होता है। कहाँ से आ रहे हैं आप? नहीं, हम आ रहे गुजरात से सर, गुजरात से आ रहे। जी बजेट असतो, कारण की माझ्या कामं चालतात जमिनीचे, मी डेव्हलपर आहे। तर छोट्याच्या रस्त्याची अवस्था खरोखर खूप दयनीय आहे। आणि आता आहे जो कॉर्नर रणगाडा खूप म्हणतो आपण याला, त्या रणगाडाचा कॉर्नर मारताना आज त्याच्यात जी वेगळी गोष्ट झालेली आहे। रणगाडा चौकाच्या पुढे हा आता एक पूल आहे, त्या पुलाची बी दुरवस्था तुम्ही पाहिजे असेल आता शूटिंग घेतली कशी याचं। तर माझी एकच विनंती आहे की लोकांचे परिवार आनंदाने कुठे जात असतात आणि अशा गड्ड्यामुळे दुर्घटना होते आणि परिवाराचे काही लोक रोज पेपरात पाहता तुम्ही की जागेवर इतके मेले तितके मेले। तर प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं आणि काळजीपूर्वक ती कामं अधिकृतरित्या चांगलं करून द्यावे ही आमची विनंती राहील।